नई संहिता के प्रावधान न्याय देने वाले सीपी। नए कानूनों पर राजापेट थाने में पहला जनजागृति कार्यक्रम। डॉक्टर्स को भी राहत, कोई परेशानी नहीं होगी। रविवार मध्यरात्रि से समूचे देश में कार्यान्वित भारतीय न्याय संहिता और अन्य कानूनी प्रावधानों को लेकर पहला जनजागृति कार्यक्रम आज पूर्वाह्न राजापेट थाने में हुआ। पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने नई संहिता के प्रावधानों को न्याय सहायक बताया और कहा, चिकित्सकों को भी नई संहिता में छूट है। उन्हें किसी भी आपराधिक घटना अथवा दुर्घटना में घायलों का उपचार करना है, उन पर कोई आँच नहीं आएगी। मंच पर सीपी रेड्डी के साथ उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटिल, कल्पना बारावकर, एसीपी शिवाजी बचाटे, विधि अधिकारी परीक्षित गणोरकर, फॉरेंसिक के उपसंचालक भांडारकर, थानेदार अंभोरे और अन्य उपस्थित थे। सीपी रेड्डी ने कहा कि इन दिनों सभी वर्गों और आयु के लोग असहनशील इम्पेशेंट हो गए हैं। इससे भी अपराधों पर अंकुश नहीं लग पा रहा। उन्होंने बताया कि मोबाइल रिकॉर्डिंग और डिजिटल एविडेंस अब मान्य है। निजी चिकित्सक किसी भी घटना दुर्घटना में घायल का उपचार कर सकते हैं, उन पर कोई दबाव नहीं रहेगा। अब तक होता यह रहा था कि पुलिस जांच और कोर्ट कचहरी से बचने के लिए निजी चिकित्सक घायल को प्रथमोपचार कर सरकारी अस्पताल रवाना कर देते थे। सीपी रेड्डी ने बताया कि घटनास्थल पर फॉरेंसिक जांच दल का आना अब अनिवार्य किया गया है। फॉरेंसिक लैब के उपसंचालक भांडारकर ने फॉरेंसिक अर्थात न्याय वैद्यक जांच की बारीकियां बतलाई। उन्होंने नए संहिता के अनुसार प्रावधानों को बताया और कहा कि घटनास्थल को अब फॉरेंसिक टीम के सामने सील करना होगा। 24 घंटे फॉरेंसिक मोबाइल वैन उपलब्ध रहेगी। सभी बातें कैमरे में रिकॉर्ड की जाएगी। मास्क, टोपी, ग्लव्स आदि आवश्यक होंगे। सरकारी वकील एडवोकेट गणोरकर ने कहा कि सभी विभागों के लिए अब समय का बंधन आ गया है। उन्होंने यह भी कहा कि आपूर्ति ठीक होगी तो समाज बराबर चलेगा। उन्होंने बताया कि जांच अधिकारी हो या विधि अधिकारी के लिए समय की मर्यादा तय की गई है। इससे लोगों को पहले की तुलना में शीघ्र न्याय का लक्ष्य रखा गया है। संचालन डॉक्टर अजय गाड़े ने किया। आभार प्रदर्शन थानेदार अंभोरे ने किया। बड़ी संख्या में इस वक्त गणमान्य उपस्थित थे। दोषारोप पत्र दाखल करण्याचं बंधन तर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्येही होतं, ते आताही आहे, त्यात काही विशेष बदल नाही। मग सरकारी वकील सुटले का याच्यातून? तर नाही। जेव्हा आरोपीवर बंधन टाकलं की तू इतक्या कालमर्यादेत हा अधिकार वापरला पाहिजे, न्यायालयाला आदेश दिला की तुम्ही इतक्या कालमर्यादेत याचा निर्णय दिलाच पाहिजे, तर तिसरा अविभाज्य घटक म्हणून आमच्यासारखे प्रॉसिक्युटर्स जे शासनाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडतात त्यांच्यावरही तितकंच बंधन आहे की त्या मुदतीत तुम्ही ते केलंच पाहिजे। मला असं वाटतं ह्या प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न की जिथे करून तीनही एजन्सीजला म्हणजे प्रॉसिक्युटिंग एजन्सी, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आणि ज्युडिशियरी या तिघांनाही कालमर्यादेच्या सूत्रतेत बांधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न हा अतिशय स्वीकार्य असं मला व्यक्तिशः वाटतं। आम्ही एक उदाहरण म्हणून एक असे अनेक विषय बोलता येईल, पण आज त्याचं प्रयोजन असलं तरी तितका वेळ नाही म्हणून मी नाही बोलणार, म्हणून एक BNSSचं उदाहरण दिलं। BSA भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे काल असलेला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट। इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा फक्त फौजदारी पुरता मर्यादित नाही, दिवाणी प्रकरणांना सुद्धा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तसाच्या तसाच लागू आहे। त्यामुळे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा फक्त क्रिमिनल ऍक्टशी निगडित आहे ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे। कारण की न्यायालयात ज्या ज्या प्रकरणांमध्ये पुरावा दिला जाईल, त्या त्या पुरावा देण्याची प्रक्रिया, मग ते प्रकरण कोणतंही असो, राजस्व असो, दिवाणी असो, फौजदारी असो, कन्झ्युमर असो, लेबर असो, इंडस्ट्रियल असो, सर्व्हिस मॅटर असो, कुठलंही असो, पुरावा हा भारतीय पुरावा अधिनियम म्हणजे आजचा भारतीय साक्ष अधिनियमाच्या नियमाअंतर्गतच द्यावा लागतो, त्याला पर्याय नाही। 7 वर्ष आणि त्याच्यापेक्षा शिक्षेचे प्रावधान असणारे जेवढे गुन्हे आहेत 324 असो, 326, आता जे बदल झालेले आहेत, अटेम्प्ट टू मर्डरचे 307 आहे, त्यानंतर 302 वगैरे तर आहेतच अगोदरच। तर ह्या सर्व याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टनी जाऊन तिथे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला गाईड करणे आणि हे सर्व गोष्टी इन कॅमेरा करणे, जेवढे काही एव्हिडन्सेस जे क्राईम सीनवरती राहतील ते इन कॅमेरा कलेक्शन करणे आणि त्याला सील करून ते फॉरेन्सिक लॅबॉरेटरीला पाठवणे हे सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये। त्याच्यामुळे अगोदर जे व्हायचं की आपण काही गोष्टीमध्ये क्राईम सीनमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट नव्हतं जात किंवा ते इन कॅमेरे पण नव्हतं होत, जे आता अमग्र म्हणजे जे बदल केलेले आहेत, इन कॅमेरा रेकॉर्डिंग, क्राईम सीन व्हिजिट आणि पॅक करून ते आमच्याकडे पाठवणे, सोबत त्याच्यामध्ये जसं जुन्या कायद्याप्रमाणे याच्यामध्ये अजून एक मी सांगतो की जसं जुन्या कायद्याप्रमाणे होतं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सील करायचा,
आणि ते पाठवायचं. पण ते अगोदर काय व्हायचं किंवा पंचांची सही वगैरे जे आहे ते नंतर कधीतरी व्हायचं, किंवा ते पोलीस स्टेशनला येऊन बा आम्ही सील करून टाकू, नंतर हे करू. तसं आता चालणार नाही. ते फॉरेन्सिक एक्सपर्टच्या समोर तुम्हाला सील करायचं आहे, पंचांची सही घेऊन ते नंतर आमच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला तपासणीकरता पाठवायचं आहे. आज 1 जुलैपासून तिन्ही नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि याच्या निमित्ताने सर्वच पोलीस स्टेशनला पण जनजागृती आणि इंटरॅक्शनचे कार्यक्रम आयोजन केलेला आहे. तर हा मुख्य कार्यक्रम राजापेठ पोलीस स्टेशनला आयोजन केलेला आहे. याचप्रमाणे सर्व पोलीस निरीक्षक, ACPs, DCPs आपापल्या हद्दीमधील सर्व पोलीस स्टेशनला जाऊन जास्तीत जास्त नागरिकांशी इंटरॅक्ट करणार आहेत आणि नवीन कायदे जे आलेले आहेत त्याबद्दल सर्वांना अवगत करण्याचं काम. त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये काही बदल झालेले कलम आहेत. नवीन कायद्यांचा उपयोग कशा प्रकारे होईल लोकांच्या चांगल्यासाठी याची माहिती देणे आणि एक इंटरॅक्शन वाढवणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे जुने कायदे आहेत ते का बदलण्यात आलेले आहेत. आता बऱ्याच लोकांनी वाचनही केलं असेल याबद्दल. भारतीय दंड संहिता जो होती त्याच्यामध्ये बदल करून न्याय संहिता असा करण्यात आलेला आहे. इंडियन पेनल कोडच्या ऐवजी आता भारतीय न्याय संहिता झालेला आहे. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटनी जे सांगितलेलं आहे आणि लोकसभेत आणि राज्यसभेत भाषण करतानाही गृहमंत्री साहेबांनी जे म्हटलेलं आहे की याच्यामध्ये मेन जो शासनाचा उद्देश आहे तो न्याय मिळाला पाहिजे, पीडिताला न्याय मिळणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे न्याय जे आहेत सेक्शन्समध्ये त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट, क्रिमिनल सिव्हिल जे प्रोसिजर कोड आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्यामध्ये जे बदल करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही तयार करण्यात आलेली आहे. तसेच भारतीय साक्ष अधिनियममध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले, ज्याबद्दल आपल्याला आत्ताच एक्सपर्ट्स लोकांनी सांगितलेलं आहे की काय बदल झाले. तरी हा वास्ट टॉपिक आहे. एका दिवसात किंवा या अशा छोट्याशा कार्यक्रमात सर्वांना सांगूनही सर्वांना समजणार नाही. आम्ही याकरिता आमचे जे सर्व पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, अंमलदार आहेत, जे नेहमी गुन्हे दाखल करणार किंवा गुन्ह्यासोबत ज्यांचा जास्त संबंध येतो गुन्हे दाखल करणे आणि तपास करणे, या सर्वांचं ट्रेनिंग झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग घेण्यात आलेली आहे. त्यांना 2-2 सेशन त्यांचे ट्रेनिंगचे झालेले आहेत. आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल किंवा टेक्निकल जे ट्रेनिंग आहे, जे आमच्याकडे CCTVS यंत्रणा आहे त्या लोकांची सुद्धा ट्रेनिंग होऊन याच्यामध्ये आपण काय बदल घडलेले आहेत आणि काय बदल होणार आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि एक नागरिकांच्या सोबत इंटरॅक्शन करणे, जो की आपले सर्व स्टेक होल्डर्स आहेत, याच्यामध्ये प्रोसिक्युटर्स येतात, याच्यामध्ये डिफेन्स लॉयर्स येतात, याच्यामध्ये डॉक्टर्स येतात, याच्यामध्ये इतर सामाजिक संघटना येतात. जसे आता आपण म्हटलं ग्राहक मंच आहे, ही पण एक आमची आता सेवा आहे. पोलीससुद्धा आपल्याला माहिती आहे काही दिवसांनी मला वाटते ग्राहक मंचवालेसुद्धा क्लेम करू शकतील की आम्ही तक्रार केलं तर आमची कारवाईचं काय झालं. ऑलरेडी हे राईट टू सर्व्हिसेसमध्ये तुम्ही मागू शकता माहिती. राईट टू सर्व्हिसेस हा कायदा आहे, याच्यामध्ये लोक मागतातच माहिती. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जे आहे, माहितीचा अधिकार, त्यामध्ये सुद्धा लोकांना अधिकार आहे की ते सुद्धा माहिती घेऊ शकतात की आपल्या पोलीस स्टेशनला जो काही अपन अर्ज दिलेला है किंवा गुन्हा दाखल केला है त्याचा काय झालेला है. वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक पेज को फॉलो करें.